नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आपला कृषी मित्र सचिन भाटे. आपल्या सर्व शेतकरी बंधूंचा आजच्या व्हिडिओमध्ये मी सहर्ष स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, आज आपण जळगाव नितीन भोसले यांच्या शेतामध्ये आपण आज आलेलो आहोत. तर शेतकरी बंधूंनो, यंदा डाळिंब हंगाम, डाळिंब आंब्या बार ज्या शेतकरी बंधूंनी धरलेला आहेत, अशा शेतकरी बंधूंच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात हे प्रॉब्लेम येतात. जसे की बाग लेट फुटणे, नर निघणे, मादी कळीची सेटिंग न होणे, तसेच आपल्या मधमाशी न येणे, अशा ज्या समस्या आहेत, या समस्या शेतकरी बंधूंना जाणवत आहेत. प्रत्येक शेतकरी हा यातल्या कुठल्या न कुठल्या समस्यातून हा जात आहेत. पण शेतकरी हा शेतकरी आणि एक जवान, हे दोन व्यक्ती असे आहेत, हे एकदम निडर आहेत आणि हे कुठल्याही संकटाला घाबरत नाही. आणि त्यातल्या त्यात डाळिंब बागायतदार हे संयमी संयमी आहेत. कारण डाळिंब शेती करायचं म्हटलं की संयम हा खूप महत्त्वाचा आहे. कारण याच्यामध्ये लाखो रुपयाचा खर्च होऊन जातो आणि आपल्या बागा निघतील, नाही निघतील, सेटिंग होईल, नाही होईल याची गॅरंटी कमी असते. पण शेतकरी हा प्रयत्न करत असतो आणि प्रयत्नाला परमेश्वर हा नक्की यश देत असतो. तर शेतकरी बंधूंना आजचा विषय असा आहे की ज्या शेतकरी बंधूंच्या बागा कमी निघालेल्या आहेत, दिवस जास्त झालेले आहेत आणि सेटिंग होत नाही आहे किंवा कळ्याची संख्या कमी आहे, तर अशा शेतकरी बंधूंसाठी आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहेत. व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला आपण जी माहिती सांगणार आहे ती लक्षात येणार आहे. व्हिडिओ अर्धवट बघितला तर माहिती तुम्हाला अर्धवट लक्षात येईल. आपल्याला काय फवारण्या करायच्या, काय नाही हे लक्षात येणार नाही. त्याच्यामुळे शेतकरी बंधूंना विनंती आहे, व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता शेतकरी बंधूंना, बऱ्याच शेतकऱ्याच्या बंधूंच्या बागामध्ये आहे ना, नरकळीचं प्रमाण हे जास्त निघालेलं आहे. नरकळी जास्त निघालेल्यामुळं काय झालं आहे, शेतकरी बंधूंचं हे सेटिंग हे लांबत आहेत आणि कळ्या हे नंतर मादी कळ्या हे निघतात. पण त्याला आपल्याला पुढं काय डोसेस द्यायचे आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. तसेच ज्या शेतकरी बंधूंच्या झाडावर चौक्या तयार आहेत पण कळ्या निघत नाही आहे, अशा शेतकरी बंधूंनी काय करायचं आहे हे आपण एकत्रित फवारण्यामध्ये सांगणार आहेत. तर शेतकरी बंधूंनो, ज्या शेतामध्ये नर हे जास्त निघालेले आहेत, तर अशा शेतामध्ये शेतकरी बंधूंनी घाबरून जायचं नाही आहे. नर निघालेत त्याच्यानंतर मादी कळी येत असते. पण अवास्तव फवारण्या आपण आता बरेच याच्या सांगण्याहून त्याच्या सांगण्याहून जास्त फवारण्या केल्या तर आपला खर्च वाढून जाईल आणि ते जी कळी निघायची आहे ते निघण्याला परिणाम होईल. तर शेतकरी बंधूंनो, एक गोष्ट लक्षात घ्या. आता कळी निघण्यासाठी आपल्या शेतामध्ये बॅलन्स न्यूट्रिशन म्हणजे संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचं आहे. संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे आपलं जे नत्र, स्फुरद, पालाश हे मुख्य अन्नद्रव्य, कॅल्शियम हे दुय्यम अन्नद्रव्य, तसेच फेरस, झिंक, मॅग्नेशियम, बोरॉन, मॉलिब्डेनम, कॉपर हे 6 सूक्ष्म अन्नद्रव्य याचं संतुलन राखणं गरजेचं आहे आणि हे संतुलन राखून आपल्याला कळी काढणं गरजेचं आहे. तर शेतकरी बंधूंनो, आता ज्या शेतकरी बंधूंच्या बागामध्ये नर आहे, तर अशा शेतकरी बंधूंनी नर गळाल्यानंतर तिथं मादी येणार आहेत, त्यासाठी आपण फॉस्फरस लेवल ही चांगली ठेवायची आहे. फॉस्फरस लेवल वाढवायची आहे, जेणेकरून आपल्या शेतामध्ये मादी कळी निघण्यासाठी मदत होणार आहेत. आता आपल्याला फॉस्फरस लेवल वाढवायची असेल तर आपण 2-3 प्रकारे फॉस्फरस लेवल वाढवू शकतो. पहिलं, आपण फॉस्फरिक ॲसिड हे देऊ शकतो. नामांकित कंपनीचं, चांगल्या कंपनीचं फॉस्फरिक ॲसिड वापरा. जे ॲग्रिकल्चरसाठी रिकमेंडेड आहे ते वापरा. एका एकरसाठी तुम्हाला वापरायचं झालं तर 1.5 ते 2 लिटर फॉस्फरिक ॲसिड हे वापरायचं आहे. तसेच आपण फॉस्फरस आणि पोटॅश युक्त खत जसं 05234, 06020 ह्या अशा खताचा वापर आपण एका एकरसाठी 5 किलो हे ड्रिपद्वारे सोडायचं आहे. हे याच्यामुळं पण फॉस्फरस वाढणार आहे आणि आपली कळी निघण्यासाठी, कळी स्ट्रॉंग निघण्यासाठी मदत होणार आहेत. तर फॉस्फरस या पद्धतीने आपण फॉस्फरस वाढवू शकतो. दुसरं, आपण बॅक्टेरियाद्वारे जर आपले फॉस्फरस अपटेक करायचं असेल, आपण फॉस्फरसयुक्त खतं भरपूर दिलेले आहेत पण फॉस्फरस अपटेक होत नसेल, तर आपण फॉस्फरस अपटेक करणारे बॅक्टेरिया PSB हे जे असतात, फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, या आपण बॅक्टेरिया खालून एका एकरसाठी 1 लिटर द्यायचे आहे. चांगल्या नामांकन कंपनीच्या द्या तुम्ही, जेणेकरून आपल्याला रिझल्ट चांगले भेटतील. तर अशा पद्धतीने आपण फॉस्फरस लेवल वाढवा, पोटॅशची लेवल वाढवा. आणि शेतकरी बंधूंनो, तुम्हाला जर मायक्रोन्यूट्रियनची लेवल वाढवायची असेल तर आपण जे संतुलित अन्नद्रव्य म्हणतो, आपण संतुलित अन्नद्रव्य जर आपल्याला द्यायचे असेल तर हे जे न्यूट्रिअपची किट बघताय तुम्ही, हे न्यूट्रिअप ड्रिप फॉर्म्युला आहे. हा ड्रिप फॉर्म्युला आपल्याला द्यायचा आहे.
याच्यामध्ये सगळे सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतं आहेत, जसे आपण बघणार आहे. याच्यामध्ये मिक्सोमॅक ड्रिप प्लस हे सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खत याच्यामध्ये 1 किलो आहे. सिल्प्रो हे सिलिकॉन आहे, चांगल्या क्वालिटीचं सिलिकॉन आहे. तुमच्या पानाची चकाकी, शायनिंग, क्वालिटी, कळीची क्वालिटी वाढवण्यासाठी सिलिकॉन चांगलं काम करणार आहे. याच्यामध्ये 500 ग्रॅम आहे. तसेच याच्यामध्ये शेतकरी बंधूंनो सेपरेट फेरस पण आहे 12%. याच्यामध्ये झिंक आहे 250 ग्रॅम 12% वालं. याच्यामध्ये चिलेटेड मॅग्नेशियम आहे. हे मॅग्नेशियम तुमचं काय करणार आहे, तुमचं मॅग्नेशियम पानामध्ये ग्रीनरी वाढवणार आहे, प्रकाश संश्लेषण क्रिया वाढवणार आहे. तुमचं झिंक कळी निघण्यासाठी मदत करणार आहे, पानाची क्वालिटी वाढवणार आहे. तसेच याच्यामध्ये चिलेटेड मॅग्नेशियम आपण बघितलं. हे प्रोटिको याच्यामध्ये 250 ग्रॅम आहे. हे तुमचं प्रोटिको नॅचरल अॅमिनो ॲसिड आहे, कळी निघण्यासाठी याचा चांगला फायदा होणार आहे. तसेच याच्यामध्ये ॲक्टिवेटर आहे, हे पांढऱ्या मुळ्यांची ग्रोथ चांगली करणार आहेत. तर शेतकरी बंधूंना आपली बाग ही सेटिंगमध्ये असेल तरी आपण ही देऊ शकता, चौकी अवस्थेत असेल तरी न्यूट्रिशन किट देऊ शकतात. तसेच आपल्या बागेमध्ये नर निघत असेल तरी ही बॅग देऊ शकतात. आता या बागेला पहिले कळीचा प्रादुर्भाव होता, कळी कमी होती, झाडाची फूट कमी होती, तर आपण ही किट इथं दिलेली आहेत. तर एकदम जबरदस्त असे रिपोर्ट हे आपल्याला आलेले आहेत. तसेच शेतकरी बंधूंनो, आता हे न्यूट्रिशन आपण ड्रिपमधून बघितलं. आता हे आपण किट देऊ शकतात, नाही तर आपण आलटून पालटून हे मिक्सोमॅक्स ड्रिप प्लस हे सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खते हे 1 एकरसाठी 2 किलो द्यायचं आहे. हा डोस देऊन घ्यायचा आहे. असंही आपण ड्रिपमधून या पद्धतीनं डोसेसचा अवलंब करायचा आहे. आणि शेतकरी बंधूंनो, आता ज्या कळी निघण्यासाठी जिथं चौकी तयार आहे पण कळी निघायला लेट होते, अशा ठिकाणी मी तुम्हाला 2 फवारण्या सांगणार आहेत. त्या 2 फवारण्या कोणत्या आहेत आपण ते बघायचे आहेत. शेतकरी बंधूंनो, आपण पहिली फवारणी जर घ्यायची झाली, चौकी तयार आहे पण कळी निघायला अडचण येते, तर आपण टिल्ट 1 लिटर पाण्यासाठी अर्धा ml, तसेच आपण त्याच्यासोबत हे जे पोटॅशियम मॉलिब्डेनम आहेत, हे तुम्ही न्यूट्रीॲपचं बघू शकतात. मेटाफट यमो हे पोटॅशियम मॉलिब्डेनम आहे. हे 1 लिटर पाण्यासाठी अर्धा ग्रॅम, म्हणजे 200 लिटर पाण्यासाठी आपण हे 100 ग्रॅम घ्यायचं आहे. तसेच त्याच्यासोबत 05234 1 लिटर पाण्यासाठी 3 ग्रॅम घ्यायचं आहे. म्हणजे 200 लिटर पाण्यासाठी जर फवारणी घ्यायची झाली तर हे पोटॅशियम मॉलिब्डेनम 100 ग्रॅम घ्यायचं आहे, 05234 500 ग्रॅम घ्यायचं आहे आणि टिल्ट 100 मिली घ्यायचं आहे. शेतकरी बंधूंनो, ही एक फवारणी करा. याच्यामधून आपला आघाडी दबण्यासाठी मदत होईल, चौकी चांगली तयार होईल आणि चौकीतून कळी निघण्यासाठी नक्की मदत होईल. आणि शेतकरी बंधूंनो, याच्यानंतर आपल्याला दुसरी फवारणी घ्यायची आहे. तर दुसऱ्या फवारणीमध्ये आपण ओमनीमोल न्यूट्रीॲप कंपनीचं उत्पादन आहे ओमनीमोल. याच्यामध्ये मॉलिब्डेनम 25%, 11% फॉस्फरस आहे. हे प्रोडक्ट घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपण के बोरॉन, याच्यामध्ये पोटॅश आणि बोरॉन हे 2 अन्नद्रव्य आहेत, हे घ्यायचं आहे. ओमनीमोल 200 लिटर पाण्यासाठी 50 मिली आणि के बोरॉन 200 लिटर पाण्यासाठी 500 ग्रॅम. अशा पद्धतीनं आपण हे घ्यायचं आहे. ही दुसरी फवारणी आपण करायची आहे. तर शेतकरी बंधूंनो, या 2 फवारण्या तुम्ही घेतल्या आणि या 2 फवारण्या घेतल्यानंतर 100% तुमच्या बागेमध्ये कळी निघण्यासाठी मदत होणार आहे. या बागेला पण कळीचा प्रॉब्लेम होता, तर आपण या 2 फवारण्या इथे दिलेल्या आहेत. आणि शेतकरी बंधूंनो, या 2 फवारण्या तर आपण घ्यायच्याच आहेत, पण आपल्याला जमिनीमधून आपण जेव्हा 05234 किंवा 0050 वगैरे देणार आहेत, तर हे मॉलिब्डेनम हे अमोनियम मॉलिब्डेनम आहे, हे 1 एकरसाठी 100 ग्रॅम हे ड्रिपमधून सोडायचं आहे. याच्यामुळं पण तुमची चौकीतून कळी निघण्यासाठी मदत होईल आणि तुमचा सकाळ्या चांगल्या निघतील आणि तुमची फ्लावरिंग वाढण्यासाठी मदत होणार आहेत. आणि शेतकरी बंधूंनो, ज्या शेतकरी बंधूंच्या बागा आहे आता सेटिंग अवस्थेमध्ये, आता समजा आपल्याला सेटिंग अवस्थेमध्ये कळी निघण्याच्या अवस्थेमध्ये, तर आपण एक बायोस्टिम्युलंटची फवारणी जर तुम्हाला टाकायची असेल, तर कळी निघते पण तुम्हाला वाटतंय कळीचं चांगली स्ट्रॉंग निघावी, चांगली स्ट्रोक चांगला राहावा, कळीची लांबी चांगली राहावी, तसेच आपण त्यासाठी बायोस्टिम्युलंट प्रोडक्ट टॉप गिअर 200 लिटर पाण्यासाठी 100 ग्रॅम आणि SCBZ कॅल्शियम बोरॉन झिंक 200 लिटर पाण्यासाठी 500 मिली ही एक कॉम्बिनेशनमधली फवारणी आपण घेऊ शकतात. तर शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीनं आपण या फवारण्याचं नियोजन करायचं आहे, जेणेकरून आपल्या बागेमध्ये कळी चांगली निघेल, सेटिंग चांगली होईल आणि आपला उत्पादन वाढण्यासाठी मदत होणार आहे. शेतकरी बंधूंनो, आता आपल्या बागेमध्ये कळ्या भरपूर निघालेल्या आहेत आणि आपल्याला सेटिंग करायची आहे. तर सेटिंगसाठी एक मी तुम्हाला जबरदस्त प्रोडक्ट सांगणार आहे, ज्याच्यामध्ये फॉलिकॅल 26, याच्यामध्ये कॅल्शियम हे उपलब्ध स्वरूपात आहेत. ऑक्साईड फॉर्ममध्ये कॅल्शियम आहे, हे 26% कॅल्शियम आहे. हे फॉलिकॅल 26 घ्यायचं आहे, जेणेकरून सेटिंग चांगली होईल. तसेच त्याच्यासोबत आपण के बोरॉन 30% पोटॅश आहे, 14% बोरॉन आहे, हे प्रोडक्ट त्याच्यासोबत घ्यायचं आहे.
याच्यामध्ये सेटिंगसाठी मदत होणार आहेत. शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीने तुम्ही फवारणीचं नियोजन ठेवा. तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही चिलेटेड झिंक, चिलेटेड फेरस, बोरॉन 20% वालं या औषधाचा सुद्धा नक्की वापर करू शकतात. शेतकरी बंधूंनो, डाळिंब पिकामध्ये कॅल्शियम, बोरॉन या अन्नद्रव्याची खूप खूप गरज असते. कॅल्शियम हे तुमची पेशीभित्तिका वाढवण्यासाठी मदत करते, सेल इलोंगेशन करते. तसेच बोरॉन हे अन्नद्रव्य तुमच्या फुलामध्ये परागनलिका वाढवण्यासाठी मदत करते. तुमच्या फुलामध्ये पावडर जे म्हणतो आपण पॉलिनेशन होण्यासाठी पावडरची आवश्यकता असते. ही पावडर चांगली येण्यासाठी ही मदत करत असते. तर अशा पद्धतीनं कॅल्शियम बोरॉनचं संतुलन तुम्ही चांगलं ठेवा. या अन्नद्रव्याचा वापर चांगला ठेवा. तुम्ही बॅलन्स न्यूट्रिशन द्या. अवास्तव खर्च वाढवू नका. आपली कळी निघत नाही आहे, पण तुम्ही या अन्नद्रव्यावर जर व्यवस्थापन व्यवस्थित केलं, चांगल्या कंपनीचे प्रोडक्ट जर तुम्ही वापरले, आता कॅल्शियम बोरॉन वगैरे मार्केटमध्ये भरपूर कंपन्याचे आहे. पण तुम्हाला जर सजेस्ट करायचं असेल तर मी तुम्हाला न्यूट्रिअप कंपनीचं रिकमेंड करेल. कारण न्यूट्रिअप कंपनीचे आपण 2 वर्षापासून हे उत्पादने मार्केटमध्ये देत आहेत. तर एकदम जबरदस्त असे रिपोर्ट हे आपल्याला आलेले आहेत आणि याचे रिझल्ट चांगले आलेले आहेत. तुम्ही पण या उत्पन्नाचा वापर करा. आज ही बाग बघताय तुम्ही. या बागेला जबरदस्त अशी सेटिंग आपल्याला दिसत आहेत. सेटिंग वगैरे चांगली दिसत आहेत आणि तुम्ही बघू शकतात. आज घडीला नाही म्हणलं तरी 50, 60, 70 कळ्या या सेटिंग झालेल्या आहेत. माशीचा प्रादुर्भाव, इथे माशी पण चांगल्या पद्धतीने आपण हे बघू शकतात. अशा पद्धतीने सेटिंग ही झालेली आहे. तसेच शेतकरी बंधूंनो, तुम्ही पूर्ण बाग ही बघू शकतात. पूर्ण बाग ही फुललेली आहे आणि फ्लॉवरिंगची संख्या जर बघायची झाली, तर तुम्ही अशा पद्धतीनं हे बघू शकतात. एकदम जबरदस्त अशी फ्लॉवरिंग वगैरे आलेली आहे आणि कळ्याची संख्या पण आपल्याला चांगल्या पद्धतीने दिसत आहेत. तर शेतकरी बंधूंनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.